हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज संडे होता आणि हा एक मी बाथ टब आणला होता. ऍक्च्युली हा गेल्या वर्षी आणलेला होता, पण आज त्याला यावर्षी मुहूर्त लागलाय ओपन करायला. आणि आता राजला तर स्कूलला सुट्ट्या लागल्या आहेत, तर मग आज तो ओपन केला. पूर्ण पॅकिंग होतं त्याचं आणि मग त्याच्यामध्ये हवा भरली आणि मग तो असा झालाय. आणि आता त्यांनी घरीच स्विमिंग पूल, पूल पार्टी त्याची मज्जा घरीच केली. यावर्षी आमचं ठरलं होतं की वॉटर पार्कला जायचं, कारण त्याला आता थोडंसं कळतं पाणी हे ते आणि ऍक्टिव्हिटीज पण तो बऱ्यापैकी करेल. पण यावर्षी इतकी उष्णता आहे की 40+ टेम्परेचर गेलंय. त्यामुळे म्हटलं नकोच. एक दिवसाची वॉटर पार्कची मज्जा होईल, पण आजारी पडलं तर मग परत खूप निस्तरत बसावं लागतं. त्यामुळे मग कुठेच नाही गेलो. मग घरीच हा बाथटब आता त्याला रोज काढून देत जाणार. काय खेळायचं पाणी ते घरीच खेळ. कशी मज्जा आहे. काका इकडे आहो काका. पावता येतं का? पैशाचं काही कधी पाऊस आलाच नाही आता उन्हाळ्यात. तुला येतं का पावता? तू तू त्याच्यात गेला तू खाली डुवाशी. आणि मग रातची अंघोळ झाली, माझी अंघोळ झाली आणि मग ह्या कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या. 3-4 दिवसांचे कपडे होते धुतलेले, तसेच होते माझे, राजचे, त्यांचे सगळे एकत्र झाले होते. तर मग आता मी पुढे हॉलमध्ये बसून त्याच्या घड्या करत होते. राज टीव्ही बघत होता. घरी कोणच नव्हता आज. मी आणि राज आम्ही दोघंच होतो. शांत वाटत होतं. दररोज उठा, आवरा, कॉलेजला जा, घरी या, परत आवरा. आणि त्यात आज घरी पण एकटीच होते, शांत होतं, रिलॅक्स वाटत होतं. असं वाटतं कधी कधी हा स्पेस पाहिजे, शांतता जी आहे तर त्याच्यामध्ये दररोजचा क्राऊड, धावपळ, ह्याच्यामधून असा एक छोटासा ब्रेक हवा. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये सांगा. मग ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या, सगळे नीट व्यवस्थित ठेवून दिले आणि मग मी आणि राजने आम्ही जेवण केलं. आज संडे होता तर जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी, चपाती आणि वरण भात होता. आणि मग दुपारी हे जेवायला आले होते, त्यांनी येताना लस्सी आणली होती. तर इथं सदावर्तीची लस्सी खूप फेमस आहे. तर ती त्यांनी येताना आणली होती. आणि राजचं आणि आमचं असं ठरलेलं आहे की फक्त संडेला आईस्क्रीम खायची, त्या व्यतिरिक्त मध्ये आईस्क्रीम खायची नाही. फक्त कधी खायची आईस्क्रीम? कधी? फक्त संडेलाच. आणि मग संध्याकाळी अचानक प्लॅन ठरला यात्रेला जायचा. सध्या कड्याची यात्रा सुरू आहे. मे महिन्यामध्ये असते आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांपैकी ती यात्रा सगळ्यात मोठी यात्रा असते. असा काही प्लॅन वगैरे नव्हता. 5, 5:15 वाजता राणीचा फोन आला की आम्ही रुईवरून येतोय, मग तुम्ही पण तिकडनं या म्हणून. आणि मग तिथून पुढे प्लॅन झाला. तोपर्यंत संध्याकाळी संगीताताई पण आल्या होत्या. मग संगीताताई, मी, राज आणि राजचे डॅडा आम्ही एवढे जण गेलो. आणि रुईवरून येताना भैया, ऋतुजा, राणी, श्रेयश आणि आदिराज हे सगळेजण आलेले होते. आणि मग आम्ही बसलो ह्या रेल्वेमध्ये. मी, श्रेयश आणि राज बसलो. बाकीचे सगळेजण पाळण्यामध्ये बसले होते. मला पाळण्याची खूप भीती वाटते, त्यामुळे मी काही पाळण्यामध्ये बसायला गेले नाही. मग आम्ही 3 जण ह्याच्यामध्ये बसलो. आणि मग तिथून नंतर ब्रेक डान्स मध्ये बसायला गेलो. सगळेच बसले ब्रेक डान्स मध्ये. आता राज पहिल्यांदाच बसला होता ब्रेक डान्स मध्ये. आदिराज आधी बसलेला होता याच्या. राज पहिल्यांदाच बसला होता. मग एका ह्याच्यामध्ये मी, राणी बसलो, एका ह्याच्यामध्ये ऋतुजा आणि संगीताताई बसल्या, दुसऱ्या ह्याच्यामध्ये भैया आणि श्रेयश बसले.
आणि एका ह्याच्यामध्ये राज आणि त्याचे डॅडा बसले. तर राज पहिल्यांदाच बसला होता. मी त्याच्या काही व्हिडिओ क्लिप घेतल्या तिथे पुढे बघा. जवळपास सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या. फक्त मोठ्या पाण्यामध्ये नाही बसलो कारण खूप गर्दी होती तिथं, नंबर खूप होते. त्यामुळं फक्त ते स्किप केलं आणि हे 3D गेम होता काहीतरी, तर तो श्रेयसने केला. आणि बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या. लहान मुलांसाठी बोटिंग वगैरे होतं ते पण केलं. आणि मग नंतरनं थोडं मार्केट फिरलो, थोडीशी खरेदी केली. लेकरांसाठी बॉल वगैरे असं काही घेतलं बरचसं. आणि मग नंतरनं सगळे जेवण करायला गेलो. जेवण केलं आणि मग घरी आलो. यायला जवळपास 11, 11:30 वाजले होते. तर आता हा व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. थँक यू.